शौचालयाच्या पाण्यावर चालले हॉटेल, एफडीएचा धडक छापा. 3 हॉटेल्स बंद, पाण्यासह आणण्याचे नमुने जप्त. अहवाल येईपर्यंत हॉटेल सुरू न करण्याचे आदेश. शहरात एकच खळबळ. सार्वजनिक शौचालयाच्या नळातील पाण्याचा वापर करून ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या कुरुंदवाड येथील 3 हॉटेलांवर अन्न व औषध प्रशासनाने एफडीए गुरुवारी धडक कारवाई केली. पाण्याचे आणि खाद्यपदार्थांचे नमुने जप्त करण्यात आले असून प्रयोगशाळेचे अहवाल येईपर्यंत संबंधित हॉटेल सुरू करू नयेत असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. याबाबत नगरपालिकेलाही पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. माळबाग येथील उद्यान परिसरातील दुकान गाड्यांमध्ये सुरू असलेल्या काही हॉटेलमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या पाईपलाईनमधून थेट पाणी पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर सकाळी 11च्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. रमाकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत पथकाने पाण्याचे तसेच विविध अन्नपदार्थांचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. कारवाईची माहिती शहरात पसरताच हॉटेल व्यावसायिकांमध्ये एकच धावपळ उडाली. अनेकांनी आपली हॉटेल्स घाईघाईने बंद केली, तर काहींनी कारवाई टाळण्यासाठी गाशा गुंडाळल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळाले. मात्र कारवाई सुरू असतानाच ती केवळ वरवरची आणि औपचारिक स्वरूपाची असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. शाहीर आवळे, सुनील कुरुंदवाडे, दिलीप बंडगर, महेंद्र माळगे आणि सिकंदर सारवान यांनी अधिकारी आर.पी. पाटील यांना घेराव घालत कारवाईबाबत जाब विचारला. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून अधिकारी विजय पाचपुते यांनी हस्तक्षेप केला. ही कारवाई पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होईल. दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर त्यांनी स्वतः कारवाईचे सूत्रे हातात घेतल्याने आंदोलक शांत झाले. दरम्यान कारवाई दरम्यान संशयास्पद भूमिका घेतल्याचा आरोप करत अधिकारी आर.पी. पाटील यांच्या विरोधात वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता पाटील यांनी बोलण्यास नकार दिला. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24, कुरुंदवाड.